नमस्कार महाराष्ट्र। MHGK मराठीच्या आजच्या विशेष हवामान अंदाजामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया की उद्या म्हणजे 21 जुलै 2025 रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात हवामानाची स्थिती नेमकी कशी असेल। राज्यात मान्सून सध्या जोरदार सक्रिय झालेला दिसतोय आणि त्याचा प्रभाव उद्याच्या दिवशीही कायम राहणार आहे। आपण सुरुवातीला कोकण किनारपट्टीवरील परिस्थिती पाहूया। उद्याचा दिवस पुन्हा एकदा पावसाची शक्यता घेऊन येत आहे। भारतीय हवामान खात्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर यांसारख्या कोकणातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची अपेक्षा असून विशेषतः रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळू शकतो। त्यामुळे या भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे। या काळात कोकण किनारपट्टीवरील कमाल तापमान साधारणपणे 28 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर रात्रीच्या वेळी किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते। समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्राकडे येऊया, जिथे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाची उपस्थिती कायम राहील। विशेषतः पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अनुभव येऊ शकतो, ज्यामुळे वातावरणात गारवा टिकून राहील। कोल्हापूर आणि सांगलीतही मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। सोलापूर जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत थोडा कमी राहून दिवसभरात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील दिवसाचे तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअसच्या घरात राहील आणि रात्री ते 22 ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल। हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे थोडा उकाडा जाणवू शकतो। दृश्य मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा विचार करता येथे पावसाची शक्यता तुलनेने कमी आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात सर्वत्र सारखा पाऊस न होता काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील। दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असली तरी पावसाचा जोर मात्र कमी असेल। नांदेड आणि लातूरच्या काही परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो, त्यामुळे अशा वेळी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। मराठवाड्यात कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे। आता आपण थेट विदर्भाकडे वळूया, जिथे मान्सूनचा प्रभाव सर्वाधिक दिसून येत आहे। नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सून जोरदार सक्रिय आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। यासोबतच विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना किंवा प्रवास करताना सर्वांनीच काळजी घ्यावी। विदर्भातील कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील। याचा आढावा घेऊया। नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। यातही नाशिक आणि अहमदनगरच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर किंचित जास्त असू शकतो। जळगाव आणि धुळे जिल्ह्यात दिवसभरात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। दृश्य थोडक्यात सांगायचं झाल्यास उद्या जुलै 21 रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर मान्सूनचा प्रभाव कायम राहील। कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक असेल तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस अनुभवायला मिळेल। मराठवाड्यात मात्र पावसाचं प्रमाण थोडे कमी राहील। शेतकऱ्यांनी पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामांचे योग्य नियोजन करावे। ज्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तेथील नदीकाठच्या गावांनी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे।